आपला सह्याद्री न्यूज आवाज जनसामान्यांचा मध्ये आपले स्वागत आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रफुल्ल पटेलला असं किंवा अजित पवारांना हे खटकलंय म्हणून आपला पत्ता कट झाला असं काही मला माहिती नाही ते तुम्ही विचारा। भाजपमध्ये जसे कालमर्यादा ठेवली 75 वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळात घेऊ नये असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आखलंय का? असं काही त्यांनी ठेवलं नाही। ठेवलं असतं तर मला राज्यसभेवर जा म्हणून काय सांगितलं असतं। सांगितलं घरी जा, बरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे। तुमची भूमिका काय असणार आहे? ती मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे। भूमिका ऐकून घेता आपण काय? मी तुम्हाला सांगितलं मला मतदारसंघात जायचं आहे। मला उद्या मी महाराष्ट्रातले लीडर्स येणार आहेत, सगळे लोक त्यांना भेटणार, मग बघू। प्रफुल्ल पटेलांनी असं म्हटलंय की तुम्हाला राज्यसभेवर पाठवायचं हे तुम्ही त्यांना म्हटले होते त्यावेळेला 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय, त्यावेळेला माझं ऐकलं नाही। आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बरं तेही जाऊ द्या। पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? आणि मी त्यांना सांगितलं मी नक्की जायला मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या। माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहे ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ। म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ छगन भुजबळ तसा मनुष्य नाही। धन्यवाद। साहेब